नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये। तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। आजचा जो हा व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण आज जे आहे मी एक अशी तुम्हाला पूजा सांगणार आहे जी की आई पार्वतीने भगवान शंकरसाठी केली होती। ती कोणती पूजा आहे? एक तर आहे प्रदोष व्रत। प्रदोष व्रत आणि आपण जे दुसरं म्हणत असतो ते आहे हरितालिका। तर हरितालिका हे सुद्धा आई पार्वतीने केलं होतं। आज आपण प्रदोष व्रत कोणत्या दिवशी प्रदोष व्रत, आता प्रदोष व्रत जे येत असतो तर वेगळा दिवस येत असतो। सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी ह्या प्रकारे तो प्रदोष जे आहे ते येत असतो। तर कोणत्या दिवशी प्रदोष व्रत आपण केल्याने काय होतं नेमकं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। इन शॉर्टमध्ये प्रदोष व्रतचं महत्त्व काय आहे त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहे। व्हिडिओवरती तुम्ही बघत आहे नेहमी आणि तरी जर अजून सबस्क्राइब नाही केला आहे तर सबस्क्राइब करून घ्या। अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच डेली भेटणार आहे। आपले जे सण वार व्रत असतात त्याबद्दल तुम्हाला माहिती पडणार आहे। तर प्रदोष व्रत, आता हे प्रदोष व्रत काय आहे, ह्याची फलश्रुती काय आहे, की केल्याने काय होणार आहे आणि ते कसं करायचं ते सगळं या डिटेलमध्ये जाणार आहे या व्हिडिओमध्ये। तर आता काय दिलेलं आहे की प्रदोष व्रत आता खूप जास्त आहे म्हणून मी व्यवस्थित, मला असं पाहिजे की व्यवस्थित नीटनेटकं माहिती तुम्हाला मला द्यायची आहे। असं नाही की आपल्या मनातून कसं जे आपण बघतो, आपण आता एक्झॅक्टली नाही बोलू शकणार, मी एखादं चुकणार आहे त्याबद्दल। त्यामुळे मला डिटेलमध्ये पाहिजे आणि व्यवस्थित माहिती पाहिजे। असं नाही की गडबडीमध्ये मला काहीही मिस करायचं नाही आहे। तुम्हाला व्यवस्थित बरोबर माहिती द्यायचं मला महत्त्वाचं असं वाटतं। असं नाही की प्रदोष व्रत म्हणजे काय, तर प्रदोष आहे हे भगवान शंकराचं आहे आणि प्रदोष व्रतमुळे जे भगवान शंकर आहे यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। तर प्रदोष व्रत हे आई पार्वतीने केला होता भगवान शंकरशी विवाह करण्यासाठी। भगवान शंकर माझे पती व्हावे म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी प्रदोष व्रत हा केला होता। प्रदोष व्रत कोणी करू शकतो, तर हा प्रदोष व्रत आहे स्त्री पुरुष दोघेही करू शकतात, कोणीही करू शकतो। असं काहीच नाही की फक्त स्त्री करायचंय, कोणीही करू शकतो। व्रत का करायचंय, तर प्रदोष व्रत आता कोणासाठी करायचंय, ते भगवान शंकरसाठी, भगवान जे महादेव शंकर आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पाहिजे। तर कोणी करू शकतो, स्त्री पुरुष असं कोणीही हा प्रदोष व्रत करू शकतो। आता प्रदोष व्रत केल्याने होतो काय, तर प्रदोष व्रत केल्याने भगवान शंकरचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपले जे काही दोष आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, आपल्या कुंडलीमध्ये काही दोष आहे, तर त्या सगळ्या दोष निवारण करण्यासाठी हा खूप चांगला असं व्रत आहे। म्हणजे या व्रताने आपले जे दोष आहेत ते नष्ट होतात, नाही। प्रदोष व्रत माहिती पडले, पण कोणत्या वारी प्रदोष व्रत केल्यानं काय होत आहे, त्याचा काय लाभ आपल्याला होणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहे। तर रविवारी जर प्रदोष व्रत आला असेल आणि तुम्ही त्याचा व्रतचा जे पूजा नियम आहे ते तुम्ही केला असेल पूजा, तर त्याचा काय फायदा होणार आहे की एकतर तुमचं जे शरीर आहे ते निरोगी राहणार आहे, सुदृढ राहणार आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याधी रोग होणार नाहीत। आणि त्याचनंतर तुमचं जे तेज आहे, तुमचा चेहरा जे आहे तो एकदम सूर्यासारखं तेज होणार आहे। म्हणजे एक असतात ना, काही जण असं असतात, जसं साधू संत असतात, त्यांना बघितलं की एक वेगळाच त्यांच्या आतून एक तेज दिसून येतो। म्हणजे त्यांच्या चेहरा एवढं ग्लोईंग असतं, काहीही मेकअप आणि ब्युटी प्रोडक्ट न यूज करता, कारण तो असतं त्यांची जी साधना असते, जी पूजा असते, जी भक्ती असते, त्यामुळे त्यांचे जे योग असतात त्यामुळे त्यांचा जे चेहरा आहे एवढं ग्लोईंग होतं। त्यामुळे तुम्ही जर हे व्रत रविवारी करणार आहे तर तुमचं शरीर सुदृढ असणार आहे, रोग नाहीसे होणार आहे आणि त्यानंतर तुमचा जे चेहरा आहे तुम्ही एक सूर्यासारखे तेज तुमच्यामध्ये येणार आहे। प्रदोष व्रत केल्याने तुमचे जे मनोकामना आहे ते पूर्ण होणार आहे, मनातील इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत, पितृदोष आहे तो नाहीसे होणार आहे, जे काही पितृदोष आहे, आणि त्यानंतर तुमचं जे आयुष्य आहे तो वाढणार आहे, म्हणजे तुम्ही दीर्घायुष्य होणार आहे आणि आजारपण रोग आहे तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहेत। सोमवार, कारण हा जे वार आहे ते भगवान शंकराचाच वार आहे। मंगळवारी प्रदोष, पण भगवान शंकर जे आहे ते आरोग्याचे देव असं म्हणलं जातं। त्याच्यामुळे मंगळवारी तुम्ही जर प्रदोष व्रत करणार आहे तर तुमच्या जे रोग आहे ते निघून जाणार आहे, रोगापासून तुमची सुटका होणार आहे। त्यानंतर तुमच्या जे कर्ज आहे, कर्ज वाढलेलं आहे, एखादं तुम्ही कर्ज घेतलेलं आहे किंवा एखादं पैशासंबंधी जे काही प्रॉब्लेम आहे, कर्ज तुमचा फिटणार आहे, रोगापासून तुमची मुक्तता होणार आहे, कर्ज फिटणार आहे। मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने तुमची जे रोगापासून मुक्तता तर होणार आहे, तुम्ही सुख समृद्ध असं होणार आहे आणि त्यानंतर तुमची जे कर्ज आहे ते लवकरात लवकर फिटणार आहे। एखादी ऋणमुक्ती आहे, ऋणमुक्ती तुम्हाला होणार आहे, ऋणापासून तुम्ही मुक्त होणार आहे। आणि जे तुम्हाला जे पार्वती माता आहे, आई पार्वती मातांनी भगवान शंकरसाठी हाच भौम प्रदोष व्रत आता असं केला होता, जे की त्यांना
पाहिजे होतं की भगवान शंकरच माझे मला पतीच्या रूपामध्ये मिळावे, म्हणून त्यासाठी त्यांनी भौम प्रदोष व्रत केला होता. त्यामुळे हा प्रदोष व्रत मंगळवारचा केले ही एवढं खूप छान फळ तुम्हाला देणार आहे. ऋणपासून तुमची मुक्तता होणार आहे, कर्जमुक्ती आहे, तुमचं सुख समृद्धीमध्ये वाढ होणार आहे आणि तुमचे जे मनोकामना आहे, आता एखादं मुली मुलगा जे आहे ते सुद्धा हे करू शकतात की आपल्याला ह्याच व्यक्तीसोबत जर लग्न करायचं आहे असं तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही त्यासाठी हा व्रत करू शकता, जसं आई पार्वती मातेने केला होता. बुधवारी प्रदोष व्रत केल्याने जे तुम्ही काम करत आहे त्या कामामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, म्हणजे सिद्धी प्राप्त होणार आहे. गुरुवारी जेव्हा आपण प्रदोष व्रत करतो तर त्या दिवशी जे काही आपले जे शत्रू आहेत त्यांचा नाश होणार आहे. गुरुवार झालं, शुक्रवारी जर आपण प्रदोष व्रत करत आहे तर आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होतो, सुख सौभाग्यामध्ये वृद्धी होत असते. त्यामुळे वेगळ्या दिवसाचे जे महत्त्व आहे, जे प्रदोष व्रत आहे आपण केल्यानं काय होतं ते आपल्याला जाणणे गरजेचं आहे. मग तुम्हाला ज्या पाहिजे तुम्हाला, तसं तर ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे. आपल्याला पैसा पाहिजे, आपल्याला शत्रुनाश पाहिजे, ऋणपासून मुक्ती पाहिजे, आपल्याला स्वास्थ्य चांगलं पाहिजे, निरोगी आयुष्य आपल्याला जगायचं आहे असं पाहिजे. त्यामुळे कोणताही सगळ्याच प्रकारचे ज्याही दिवशी ते प्रदोष व्रत येणार आहे, कारण सगळेच जे फळप्राप्ती आहे ते अतिशय चांगले आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिवशी आलेलं जे प्रदोष व्रत आहे ते नक्की करू शकता आणि कोणीही करू शकता. वाव, एकदम भारी. शनिवारी जे दिलेलं आहे याच्यामध्ये, शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते. साक्षात श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म हा व्रत केल्याने झालेला आहे. म्हणजे शनिवारचा प्रदोष व्रत हा एवढा महत्त्वाचा आहे. तर ज्या महिला आहेत ज्यांना पुत्रप्राप्तीची अशी इच्छा आहे तर त्यांनी हा प्रदोष व्रत नक्की करावा. आणि हे जे काही मी सांगत आहे ते दिंडोरीद्वारा आलेला, गुरुमाऊलींकडून आलेला हा संदेश आहे, जी मी सगळ्यांपर्यंत जनकल्याणाचा कार्य मी करत आहे. सगळ्यांपर्यंत ही जी माहिती आहे ते पोहोचवायचं काम मी करत आहे इन शॉर्टमध्ये. तर तुम्ही पण ह्या माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा. शनिवारी केल्याने की पुत्रप्राप्ती. आता काही जण असतात की आम्हाला पुत्र पाहिजे, पुत्री नको पाहिजे, तर ज्यांना काही इच्छा असेल तर त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी, किंवा होतच नाही आहे त्यांना, डिले होत आहे त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये, तर त्यांना सांगा हे व्रत करण्यासाठी, जेणेकरून त्यांना शनिवारी व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते. कारण श्रीपाद श्री वल्लभ यांचा जे आपले जे दत्तगुरु आहे त्यांचा अवतार आहे श्रीपाद श्री वल्लभ, तुम्हाला माहिती असं, तर त्यांचा सुद्धा जन्म या व्रत केल्यानेच झालेला आहे. तर एवढं असं अतिशय फळदायी आहे हा व्रत. खूप सुंदर असं सांगितलंय की या व्रताने स्वर्गीय सुख मिळतं. आपण शनिवार रविवार सगळ्याच दिवस बघितलेला आहे, तर सगळेच दिवस तुम्ही व्रत केल्याने तुम्हाला सुखाचीच प्राप्ती होणार आहे, आपलं सौभाग्य आहे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी भेटणार आहेत. त्याच्यामुळे प्रदोष व्रत तुम्ही नक्की करा. आणि प्रदोष व्रत केल्याने अजून आपल्याला काय भेटतं की स्वर्गीय सुख मिळतं, आपल्याला स्वर्गासारखं सुख आपल्याला भेटत असतो. श्री सुत ऋषींनी सनकादी ऋषींना असेही सांगितले होते की प्रदोष व्रताने मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापापासून मुक्ती मिळते. हे व्रत आणि अति कल्याणकारी आहे. हे व्रत जे आहे खूपच कल्याणकारी असं आहे. या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टीची प्राप्ती होते. तर हा प्रदोष व्रत एवढा कल्याणकारी आहे की यामुळे आपल्याला स्वर्ग लोक मिळत असतो, स्वर्गाची प्राप्ती होते आणि आपले जे काही दोष आहे, जे काही पाप आहे, पापापासून दोषापासून आपली मुक्ती आपल्याला मिळत असते. आणि त्याचबरोबर व्रत केल्याने आपल्याला शुभ गोष्टी घडत असतात, आपल्या आयुष्यामध्ये शुभ असं होत असतं. तर एवढं हा खूप अतिशय प्रभावी हा प्रदोष व्रत आहे. तर नक्की तुम्ही करा प्रदोष व्रत आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही नक्की मिळवू शकता. श्री स्वामी समर्थ. करायचं कसं आहे तर त्याचा काय नियम आहे. तर प्रदोष व्रत त्या दिवशी तुम्ही निर्जला राहून हा व्रत करू शकता. सकाळी आंघोळ, आपली नित्य सेवा वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला जे महादेवची पिंड आहे, आपल्या घरामध्ये महादेवची मूर्ती आहे, पिंड आहे, त्यांचा लिंग आहे, त्यावरती शिवमहिम्न किंवा शिवस्त्रोत किंवा रुद्र याचा अभिषेक करायचा आहे. जेवढी माळ झाली तेवढी तुम्हाला महामृत्युंजयचा जाप करून त्यांना अभिषेक घालायचा आहे, तीर्थ करायचा आहे आणि तो तीर्थ तुम्हाला ग्रहण करायचा आहे. तुम्ही शिवमहिम्न म्हणू शकता, रुद्र म्हणू शकता, महामृत्युंजयचे तुम्ही 11 माळी जप करू शकता, 1 माळी जप करू शकता. जेवढं झालं तेवढं महामृत्युंजयचा मंत्र तुम्हाला म्हणून त्यांच्या पिंडीवरती अभिषेक घालून तो तीर्थ बनवायचा आहे आणि तो तीर्थ तुम्हाला ग्रहण करायचा आहे. कोणीही करू शकता, स्त्री पुरुष दोघेही हा करू शकता. आता प्रदोष काळ म्हणजे प्रदोष काळ ॲक्च्युली प्रदोष व्रत आहे म्हणजे हा प्रदोष काळ म्हणजे काय की सूर्यास्तच्या
45 मिनिट आधी आणि सूर्य अस्त झाल्यानंतर 45 मिनिट नंतर, म्हणजे 45 मिनिट आधी आणि 45 मिनिट नंतरचा जो काळ आहे त्याला प्रदोष काळ असं म्हणलं जातं. तर प्रदोष काळामध्ये ही पूजा केलेली ही अतिशय चांगलं असणार आहे. प्रदोष व्रत त्याच्यामुळेच पडलेलं आहे, त्याचं नाव प्रदोष काळामध्ये गेलेली पूजा. तर तुम्ही सकाळी तर ही पूजा करू शकता. त्यानंतर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा हा जे रुद्र आहे, शिवमहिम म्हणून, महामृत्युंजय म्हणून तुम्ही हे तीर्थ बनवा आणि त्यानंतर ते ग्रहण करा. मग महादेवाला जसं जे त्यांना आवडत असतं, जसं बेल आहे, धतुराचं फूल आहे, त्या भस्म आहे आणि जे रुद्राक्ष आहे, त्या सगळ्या आवडत्या गोष्टी त्यांना अर्पण करा. धूप दीप अगरबत्ती वाळून एखादी आरती म्हणून हा प्रदोष व्रताची जी पूजा आहे ते तुम्ही असं ह्या पद्धतीने संपूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला हा निर्जला व्रत असं करायचं आहे, किंवा तुम्ही जर जल घेतलं तरी काय हरकत नाही. दुसऱ्या दिवशी हा व्रत उपवास आपल्याला सोडायचा असतो. त्या दिवशी आपल्याला जेवण नाही करायचं असतं, दुसऱ्या दिवशी याचा उपवास आपल्याला सोडायचा असतं. तर असा हा एकदम साधा सीधा असा प्रदोष व्रत आहे. काहीच खायचं नाही, काहीच प्यायचं नाही. पण तुम्हाला जर सहन होत नसेल, की एवढं अवघड उपवास नाही होत असेल, तर तुम्ही फ्रूट ज्यूस असं काहीतरी घेऊन करू शकता. संध्याकाळ तुम्ही दोन्ही टाईम पूजा करू शकता. नाहीतर सकाळी जर नाही केलं तर कमीत कमी प्रदोष काळामध्ये, म्हणजे जे संध्याकाळची वेळ आहे त्या वेळेमध्ये तर तुम्ही ही पूजा नक्कीच करा आणि दुसऱ्या दिवशी मग उपवास सोडायचा आहे. स्वामी समर्थ. आणि पुत्रप्राप्तीचा जे मला असं वाटलं की खूपच चांगलं आहे, कार्यसिद्धीचा सगळं सांगायचं. सगळ्या प्रकारचे जे व्रत आहेत, सगळ्या दिवस आलेले, प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व आहे, एक वेगळी फलप्राप्ती आहे. त्यामुळे सगळेजण करा. आणि ज्यांना एखाद्या गोष्टीसाठी असं असतील तुमच्या रिलेटिव्समध्ये, फ्रेंड्समध्ये की ज्यांना ह्या गोष्टीची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा जनकल्याण कार्याचा सहभागी व्हा. जनकल्याण म्हणजे लोकांचं कल्याणासाठी. जसं गुरुमाऊलींचा संदेश, गुरुमाऊलींचं जे काही नियम आहेत पूजेचे, की हे सणवार व्रत आहे, मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते. तर तुम्ही सुद्धा फक्त एक फॉरवर्ड करायचं आहे तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये, एखाद्या ग्रुपमध्ये, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, जिकडं तुम्हाला असं वाटत असेल की मी सेंड करू शकते, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हायला पाहिजे. तर तुम्ही तिकडे सेंड करून तुम्ही सुद्धा जे जनकल्याण भाग आहे, आय मीन जे ग्राम अभियान आहे गुरुमाऊलींचं, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. तर श्री